शिवसेनेकडून बच्चू कडू आज विधान परिषदेसाठी आपला अर्ज दाखल करतील। पुढच्या 6 महिन्यामध्ये बच्चू कडूंना शिवसेनेकडून मंत्रिपद सुद्धा दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंमध्ये बैठक सुद्धा झाल्याचं समजतंय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी सुरेंद्र आकोडे सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेंद्र, आपण बघतोय की एकेकाळी याच मवियावरती बच्चू कडू टीका करायचे, बच्चू कडूंनी अनेकदा सरकारला धारेवर सुद्धा धरलं। मात्र आता अशी काय वेळ आली की त्यांनी थेट शिंदेच्या शिवसेनेकडूनच आता त्यांना विधान परिषदेवरती जाण्याची संधी मिळते आणि येत्या काळात त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळतंय। मग एवढा अट्टहास करायचा होता तर मग मंत्रिमंडळातून का बाहेर पडले, का सरकारमधून बाहेर पडले, का अशी भूमिका घेतली बच्चू कडूंनी? ज्या पद्धतीनं जर बघितलं तर बच्चू कडूची अनेक आंदोलने झाली, त्या आंदोलनाला जे यश आलं त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की कर्जमाफीचं जे आंदोलन असेल तर या कर्जमाफी आम्ही बच्चू कडून जे आंदोलन केले त्या आधारावर संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी करते। मात्र ते सगळं श्रेय जे आहे तर बघितलं तर बच्चू कडूंना एकनाथ शिंदेने बच्चू कडूंना दिलं आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून विधान परिषद ऑफर बच्चू कडूंना आली होती, त्या चर्चेला एक उदाहरण आलं होतं की त्यांनी आपला जो प्रहार पक्ष आहे तो पक्षद्वारे शिवसेनेमध्ये विलीन करावं या संदर्भात काल त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि काल त्यानंतर रात्री उशिरा एकनाथ शिंदेसोबत जवळपास एक तास चर्चा जी बच्चू कडू चालली। या चर्चेमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं तर अखेर त्यांनी प्रहार पक्ष विलीन करण्याचं या ठिकाणी शिक्कामोर्तब केल्याचं माहिती पुढे येत आहे। मात्र प्रहार पक्ष हा जो राजकीय पक्ष आहे तोच केवळ या शिवसेनेमध्ये विलीनीकरण करणार आहे। त्यांची जे दुसरी जी संघटना आहे प्रहार जनशक्ती संघटना जी आहे जे दिव्यांग अपंगांसाठी काम करते ती संघटना यामध्ये विलीनीकरण होत नसल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। आता जर बघितलं तर यावर अनेक चर्चा देखील झाल्या, काही प्रस्ताव देखील बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे समोर ठेवले आणि त्याच आधारावर त्यांना आता विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आली आणि त्या 6 महिन्यामध्ये त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी सुद्धा देण्यात येणार आहे अशी माहिती देखील या सूत्रांकडून मिळते। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।